नमस्कार मित्रांनो, मी आज आपल्याला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली तमासगीर नावाची जी कथा आहे, या कथेचं मी अभिवाचन आज करत आहे. जर कथा आवडली तर लाईक करा, कमेंट्स करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया. तमासगीर, लेखक अण्णाभाऊ साठे. वरमी बाण लागलेल्या पाखराप्रमाणे बकुळा तळमळत होती. बकुळानं आजपर्यंत कैक तमाशांच्या फडात आपल्या नेत्रांच्या गोड हालचालीनं हजारो लोकांवर मोहिनी टाकली होती. पण आज तिच्या नेत्रापुढून उमाची मूर्ती बाजूला होत नव्हती. तिच्या तरुण मनाला कसली तरी ओढ लागली होती. तिनं उमाला तसा कधीच पाहिला नव्हता, परंतु त्याची ख्याती तिच्या कानावर होती. तो उमा तिला भेटणार होता, पण मैदानावर भेटणार होता, कारण सुपेगावच्या जत्रेत ती गंगारामला घेऊन उमाबरोबर बारी देणार होती. आणि तो बारीचा दिवस अगदी परवावर येऊन ठेपला होता. नदीचा प्रवाह संत थांबावा तशी रात्र निघून जात होती. नवे क्षण परवाचा दिवस जवळ आणीत होते. गंगारामच्या घरात निश्शब्दता पसरली होती. खुंटीवरची सनग आपल्या पोटात स्वप्न सूर घेऊन शांत पडली होती. गंगाराम व त्याचे साथीदार बकुळा आणि सर्व मंडळी परवाच्या बारीचा विचार करीत होती. जय का पराजय हा प्रश्न त्यांच्या डोळ्यापुढं तराजूप्रमाणे हेलकावी देत होता. सुपेगावच्या सर्व लोकांनी वर्गणी जमवून गंगारामाला तमासगीर केला होता. त्याला कशाचंही कमी पडू दिलं नव्हतं. फक्त त्यानं तमाशा करीत दूर दूर जावं, सुपेगावचा लौकिक वाढवावा आणि दरवर्षी सुपेगावच्या जत्रेत येऊन गावाची करमणूक करावी, देवापुढं हजेरी लावावी. गंगारामकडून गावाची एवढीच अपेक्षा होती. आणि गंगाराम हा अलिखित करार काटेकोरपणे पाळीत होता. बकुळाला घेऊन वर्षभर तो तमाशा करीत दूरवर जात होता आणि गावच्या जत्रेला नियमितपणे हजर राहत होता. यंदाही तो आपला संच घेऊन आला होता. गंगाराम बकुळासह आल्याची बातमी लागताच गाव चावडीवर जमला. सर्वांना आनंद झाला. पाटलानं माणूस पाठवून गंगारामला चावडीवर बोलावणं केलं. सुपेगावचा चंद्रू पाटील जाजमावर बसला होता. आपला पटका कपाळावर आणून डोळे झाकून तो हत्तीप्रमाणे झुलत होता. त्यानं यावर्षी जत्रेला 500 रुपये देऊन गावच्या शेंडीवरून पाणी घालवलं होतं. नाम्यातेली आपल्या मिशीबरोबर चाळा करीत होता, तर कुलकर्णी टोपी पाटलापुढं ठेवून आपली शेंडी गोंजारीत बकुळाचा विचार करीत होता. सावळा धनगरानं आपल्या मांडीवर ढोलक्याचा ठेका धरला होता. गुरव पाटलाच्या समोर बसून त्याच्या शब्दाची वाट पाहत होता. तराळ, सनदे वगैरे गाव कामगार तयार होते आणि सर्वच जण गंगारामची वाट पाहत होते. तोच गंगाराम आला. गंगाराम चावडीवर येताच सर्व मंडळी एकदम जागी झाली. प्रत्येकानं काहीतरी हालचाल केली आणि गंगारामनं सर्वांना एकदम रामराम केला. सर्वांनी छताडाला हात लावून त्याचा स्वीकार केला. गंगारामला पाहताच कुलकर्ण्याला बकुळाची आठवण झाली. त्यांनी आवाज चढवून विचारलं, कसं काय गंगाराम? बकुळाची प्रकृती ठीक आहे ना? 2 दिवस तिच्यावर मोठं ओझं पडणार आहे म्हणून म्हणतो. कुलकर्ण्याच्या बोलण्यात काहीतरी खोच असावी असा संशय येऊन गंगारामनं पाटलाकडं पाहिलं. पाटलानं पागुटं मागं सारून गुरवाकडं पाहिलं आणि गुरव बोलता झाला, म्हणजे असं, तुझ्या संग झुंजाया आम्ही दांडगा बैल आणणार आहे. त्यानं मध्येच थांबून पाटलाकडं तिरप्या नजरेनं पाहिलं आणि पुन्हा आपल्या कुलकर्ण्याच्या बोलण्याचा अर्थ सरळ केला, म्हणजे तुझ्याबरोबर बारी देण्यासाठी आम्ही मोठा तमासगीर आणणार आहे. आणणार नवं? पाटील डोळे उघडून खेकसला. लेका सारं ठरलंय. एवढंच बोलून पाटलानं पुन्हा डोळे झाकले आणि तंबाखू चुना कालवीत काळीचा पाटील म्हणाला, पांढरीचं नाव राख, लौकिक वाढला पाहिजे गावचा. काळीच्या पाटलानं दाढीला तंबाखू धरली आणि कुलकर्णी चटकन उठून प्रत्येकाला खात्री देत बोलू लागला, मंडळी, गावचा लौकिक नक्की वाढेल, कारण गंगारामच्या पाठीशी बकुळा आहे आणि बकुळाच्या जिभेवर सरस्वती आणि तिच्या तारुण्यात अमृत आहे. कुलकर्णी मध्येच थांबला. त्याला काहीतरी आठवलं आणि पुन्हा त्यानं सुरुवात केली, कण कलतात सौदामिनी की चंद्रकळा तनुधारिणी, सुगंध केतकी पात्रवर्णी. पुढचे आठवेना तेव्हा कुलकर्णी खाली बसला. बकुळीची ही स्तुती ऐकून सर्वांच्या डोकीत बकुळा नाचू लागली. धनगरन चेकारून ओरडला, मग बकुळाला म्हणावं, झालं पाहिजे. मी आपलं सारं कसं फडात ओतून गावचं नाव राखीन. गंगाराम शांतपणे उद्गारला. सर्वांनी गंभीरपणे त्याच्याकडे पाहिले. पण बारीला कोण येणार? गंगारामनं नम्रपणे प्रश्न केला आणि पाटील म्हणाला, पळशीचा उमा येणार आहे.
पर उमा म्हणजे लेचापिचा नव्ह. धनगरानं इशारा देण्याचा आविर्भाव चेहऱ्यावर आणून सांगितलं. पण एकदम स्वर चढवून गंगाराम म्हणाला, कोण बी येऊ द्या, माझ्या घरात गाण्यानं पेव भरलेलं आहे, मी कुणाला डरत नाही. यावेळी सर्वांना आनंद झाला. परवा आपल्या गावच्या जत्रेत आपल्या गावचा तमासगिरी गंगाराम उमाबरोबर बारी देणार, मोठा चुरशीचा सामना होणार, भरपूर तमाशा पाहायला मिळणार या जाणीवेनं सर्व लोक आनंदित झाले. सर्वांचे लक्ष त्या दिवसाकडे लागले आणि परवा सुप्याच्या फड्यात आपण उमाबरोबर बारी देणार असं छातीला हात लावून बोलून गंगाराम घराकडे आला होता. त्यानं परवा आपली उमाबरोबर बारी आहे अशी खबर आपल्या साथीदारांना दिली होती आणि तेव्हापासून सर्वच जण त्या बारीचा आणि उमाचा विचार करीत बसले होते. इकडे पळशीतही तीच स्थिती होती. परवा आपल्या उमाची बारी हे शब्द प्रत्येक माणसाच्या ओठावर खेळत होते. सर्वांच्या डोळ्यापुढे सुपगावचा फड दिसत होता. आपण तमाशाला नक्की जाणार असा जो तो स्वतःच्या मनात निश्चय करीत होता. कारण पळशीचे लोक उमाच्या कवित्वाला आणि कलेला देवा इतकेच पवित्र मानित होते. जणू काय उमाचा तमाशा म्हणजे पळशी गावच्या लोकांची दौलतच होती. उमाला कळत नव्हतं तेव्हाच तो पोरका झाला होता. त्याला गावानं जतन केला होता. गोरा गोड मुलगा म्हणून सर्व गाव त्याला जपत होतं. पुढं जेव्हा उमाला कळू लागलं तेव्हा त्याला गाण्याचा नाद लागला. जे ऐकावं ते त्यानं पाठ करावं आणि मोठ्यानं गावं. लोकांनी त्याचं गाणं ऐकावं, त्याच्या पाठीवरून हात फिरवावा, त्याच्या स्वभावाची स्तुती करावी. यामुळं उमाचा गाण्याचा नाद वाढत गेला. एकदा पळशीच्या जत्रेला एक तमाशा आला आणि उमानं त्या तमासगिराची दोस्ती जोडली, त्यांना गाणी म्हणून दाखवली. तमासगिरही त्याच्यावर खुश झाले आणि जेव्हा हे तमासगीर परत निघाले तेव्हा गावातील काही बड्या मंडळींनी त्या तमासगिरांना आपल्याबरोबर उमालाही घेऊन जाण्याचा सल्ला दिला. नादी उमाही त्या तमासगिराबरोबर आपला गाव सोडून निघून गेला. परंतु त्या दिवसापासून गावात गाण्याचे सूर नाहीसे होऊन लोकांना उमाची आठवण होऊ लागली. 10 वर्ष गेली, 10 पावसाळे झाले. त्यांनी उमाचं घर पाडून मातीला मिळवलं. तुळयांची लाकडं किडीनं खाल्ली, कौल फुटून नाहीशी झाली. पण उमाची आठवण लोकांना होतच होती. आणि 11व्या वर्षी एकाएकी उमाचा तमाशा पळशीच्या जत्रेत येऊन दाखल झाला. एकाएकी उमा परत आल्याची बातमी ऐकून गाव उमाकडे धावला. लोकांनी त्याला डोळे भरून पाहिला. परंतु त्यावेळी उमा पहिला राहिला नव्हता. तो पार बदलला होता. तो त्या तमाशात नाचाचं काम करीत होता. एवढेच नव्हे तर तो हजरजबाबी तमासगीर झाला होता. त्याला सुंदर स्त्रीच्या वेशात पाहून तमाशाचे शौकीन धुंद होत होते. सुंदर स्त्रिया तर त्याचा हेवा करीत होत्या. मोठमोठे तमासगीर त्याच्या कवित्वाने पार पळून जात होते. कैकांना त्याचा मत्सर वाटत होता. उमा ज्या तमाशात होता तो तमाशा केवळ उमाच्या कलेवर बोलत होता. उमाच्या कीर्तीची घोडदौड नुकतीच सुरू झाली होती. जेव्हा पळशीत उमाचा तमाशा उभा राहिला तेव्हा सारा पोर नागाप्रमाणे डोलू लागला. वेळोवेळी त्याच्या गाण्याच्या शेवटी होणारा पळशीचा उल्लेख ऐकून पळशीकरांच्या माना अभिमानानं ताट झाल्या. तमाशा संपला. तमासगीर विराट बांधून निघाले तेव्हा उमाही सर्वांचा निरोप घेऊन निघाला. सर्व लोक पुन्हा दुःखी झाले. उमा निघाला त्यामुळे बेचैन झाले. परंतु क्षणात उमा जाणार या विचाराची जागा त्याला जाऊ द्यायचा नाही या विचारानं घेतली. तमासगिराचं बिराट चावडीपुढं लोकांनी अडवलं. जो तो उमाला सांगू लागला, उमा जाऊ नग. उमाची तमासगिरही उमावर आपली मालकी सांगू लागले. बाचाबाची वाढली. बाबा शिंदा पुढे येऊन म्हणाला, उमा हातच राहा, हातच तमाशा कर. पोलीस पाटलानं उमाला उपदेश केला. उमा हातच तमाशा कर, इनामाचा लिलाव करून पैसा पुरवतो असं बोलू नका. तमाशाचा पुढारी उठून म्हणाला, आमचा नाचा घेऊ नका, तू कंचाऱ्या गावचा. रामा महारानं त्या तमासगिराला प्रश्न विचारला, आमचा माणूस तू का नेणार, पर आमच्या पोटावर पाय मारू नका. तमासगीर जरा जोरात बोलला. महार म्हणाला, आता जास्ती बोलू नग, नाहीतर पाठीवर पाय बसल. गोमानं जा. तो लहान पोराचा गराडा, तो आग्रह, ती माया, ते गावचं अलोट प्रेम हे सर्व पाहून उमाचं अंतकरण भडभडून लागलं. त्याचा आत्मा गावाबाहेर जायला कचरू लागला. पण नाचाला घेऊन जाऊ या तमासगिरांच्या निर्धारानं तो भ्रमिष्ठ झाला. त्यानं क्षणभर विचार केला आणि चटकन उठून तो एका घरात गेला आणि सर्व तमासगिरांनी चावडीपुढं बैठक मारली. ते म्हणू लागले, नाचा घेऊनच जाणार. थोड्या वेळानं उमा परत आला. लोक त्याच्याकडे पाहत होते. तोच त्याने हातातला आपला आंबाडा त्या तमासगिरांच्या अंगावर फेकून देत म्हटलं, हा आपला नाचा घ्या आणि जावा बरं, मी माझं गाव सोडणार नाही.
उमाच्या त्या वागण्याने तमासगीर थंडगार पडले. गावाला आश्चर्य वाटले. क्षणात सारा गाव उठून उभा राहिला. लोकांनी उमाला खांद्यावर घेऊन त्याची मिरवणूक काढली. पागोटी घोंगडी हवेत उडवून आनंद व्यक्त केला. त्या दंगलीत ते तमासगीर केव्हा कुठे गेले त्याचा पत्ता लागला नाही. त्या दिवशी रात्रभर लोक झोपलेच नाहीत. त्यांनी रात्रभर विचार करून उमाचं घर बांधायचा विचार नक्की केला आणि दुसऱ्या दिवशी माळाला वडारानं सुरुंग लावून दगड काढायला सुरुवात केली. गाड्या भरून ते दगड आणू लागले. कुणी मोठ जुंपून पाणी आणलं आणि कुणी मातीचा ढीग लावला. गावचे सुतार, लोहार, गवंडी कामाला लागली. आपोआप सारी चक्रे फिरू लागली. मानवाच्या सामुदायिक शक्तीनं विराट स्वरूप धारण केलं. उमाचं घर नेस्तनाबूत करायला ज्या काळाला 10 वर्षे लागली त्या काळावर माणसाच्या श्रमशक्तीनं मात केली. दुसऱ्याच दिवशी एखादा कोंब उगवावा तसं उमाचं घर उगवून आलं. त्या घराकडे पाहून उमाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळू लागले. आपल्या कल्पनेने वेगळी सृष्टी निर्माण करणारा उमा चकित झाला. त्या सत्यसृष्टी निर्माण करणाऱ्या महाशक्तीपुढं त्यानं मान नम्र केली. तिसऱ्या दिवशी आणखी एक चमत्कार घडला. उमाच्या आजोबानं ज्या सावकाराकडे आपली जमीन घाण टाकली होती त्याच्या नातवाला गावकऱ्यांनी पंचात बोलवून उमाची जमीन परत करायला भाग पाडलं. आणि ज्या दिवशी उमा आपल्या घरात गेला त्या दिवशी पोलीस पाटलानं तमाशाची सर्व सनग आणून त्याच्यापुढं मांडली. ती पाहून उमाला कळून चुकलं की हे जे सर्व काही झालं ते केवळ तमाशामुळंच झालं. लवकरच उमाच्या घरात गाण्याचे सूर उमटू लागले. पुन्हा त्याच्या घरात ढोलकं तुणतुणं एका सुरात निनादू लागले. पुन्हा त्याच्या प्रतिभेला बहर आला. केवड्याच्या कणसाचा सुगंध जसा दूर जावा तसा उमाच्या कवित्वाचा परिमल दूर पसरू लागला. आजूबाजूच्या गावचे लोक त्या सुगंधानं धुंद होऊ लागले. परंतु तो सुगंध फैलावणारा काव्य वृक्ष पळशीत होता. त्याच्यावर सर्व पळशीकरांची मालकी होती. म्हणूनच उमा, पळशी आणि तमाशा ही 3 नावं एका धाग्यात ओवली जात होती. अशा या उमाच्या तमाशाची सुपे गावच्या फडावर बारी होती. म्हणूनच सारी पळशी त्या बारीचा विचार करीत होती. जणू पळशीची सारी इब्रत सुप्याच्या फडात ईर्षेलाच पडली होती. सुप्याची जत्रा भरली होती. सर्व गाव माणसांनी फुलून निघाला होता. देवाची पालखी निघाली होती. 12 बलुती धावपळ करीत होती. मशालीचा उग्र प्रकाशात कुऱ्हाडी लखलखत होत्या. देवळात देव पोचवून उमाला उभा करायची सर्वांना घाई झाली होती. उमा पळशीकर येऊन पोचल्याची वंदता सर्वत्र पसरली होती. कुणी बकुळाच्या नावाचा जप आरंभला होता. शेवटी एकदाची पालखी देवळात गेली. लोक घासभर पोटात रेटून पाराखाली पुन्हा एकत्र जमले. तरुणांनी तोपर्यंत फड करून ठेवला होता. दोन्ही बाजूनी तमासगीर आपल्या तयारीनिशी हजर झाले होते. पाटलानं पागुट मागं सारून सर्वत्र नजर फिरवली आणि हुकमी आवाज काढला, करा गा सुरू. आणि लगेच त्यानं चांबाराकडे कोरात रोखून आज्ञा केली, वाईच उजेड करा की. चांबाराने तेलाच्या बुदल्या मशालीच्या डोकीवर उताण्या करून प्रकाश वाढवला. पाटील पुन्हा ओरडला, मंडळी खाली बसा. अरे हा पोलीस कुठे गेला? कुलकर्ण्यानं पोलिसाच्या नावानं हाकाठी पिटली आणि हाडकोळा पोलीस कमरेचा पट्टा वर ओढीत छडी हलवीत गर्दीत शिरला. बसून घ्या, बसून घ्या. त्यानं लोकांना दाबून बसवायला सुरुवात केली. थोड्याच वेळात गोंगाट शांत झाला. खाली बसलेले लोक आपापल्या मानावर करून तमासगिरांना निरखू लागले. तोच गंगाराम फडात येऊन नम्रपणे उभा राहिला. बकुळाही जवळच उभी होती. तिला पाहून निशब्दता निर्माण झाली. ढोलकं, तुंतुनं, झांज, हलगी यात प्राण आला. गंगारामानं आपला कंठ त्याच्या सुरात मिळवून गणपतीची करुणा भाकली. करुणा एकदंता गिरजेच्या नंदना हे पालुवत पुन्हा पुन्हा आळवून गंगारामनं सर्व वातावरण गंभीर केलं आणि गण संपवून गवळणीला प्रारंभ केला. स्वतः गंगाराम कृष्ण होऊन पुढं आला. त्यानं मथुरेची वाट रोखली आणि बकुळा राधा होऊन पुढं आली. तिच्या नाजूक हावभावातली दाहकता श्रोत्यांच्या उरी झोंबू लागली. तिच्या गोड गाळ्यानं सर्वत्र अस्थिरता आणली. रसरंगाचा प्याला तोंडात तोंड भरून गंगारामनं आपली हजेरी संपवली. पुन्हा क्षणभर लोकात चलबिचल सुरू झाली आणि उमा फडात येऊन उभा राहिला. उमा फडात येताच सर्व नजरा त्याच्यावर स्थिर झाल्या. त्याचा शुभ्र पोशाख, डौलदार उभं राहणं वगैरे पाहून लोक जरा पुढंच सरकून बसू लागले. आणि उमानं आपली सनग रसभंग होऊ नये म्हणून गंगारामनं ज्या सुरात लावली होती त्याच सुरात लावली होती. तोच ताल ढोलकीत घेऊन गण सुरू केला. रंगाची लाट उडवून गण संपवला आणि गवळण सुरू केली. या मथुरेच्या मार्गानं राधा निघाली झोकानं. हे गवळणीचं ध्रुपद धुमाळीनं सुरू झालं. त्यानं त्याचा सूर गगनाला भिडवला. उमाची थाप हलगीवर पडू लागली. वातावरण थरथरू लागलं
रंगाची लाट झेप घेऊ लागली. थोड्या वेळापूर्वी लोकांच्या हृदयावर ठसलेली बकुळा दूर झाली. बाबा शिंदा बेभान होऊन उठून उभा राहिला. त्यानं समोर असलेल्या कुलकर्ण्यांच्या भिंतीकडे बोट करून गर्जना केली. हा उमा, हलगीच्या थापानं हे भिताड पडलंच पाहिजे आज. ही भयंकर सूचना ऐकून कुलकर्णी आ वासून त्या आपल्या भिंतीकडे पाहू लागला आणि खरोखरच सर्व गाव उमाच्या हलगीनं दणाणू लागलं. श्रोते गुंग होऊन उमाचा तमाशा पाहत होते. बकुळा त्याचं सर्व कौशल्य पारखून घेत होती. ती वैर विसरली होती. आज प्रत्यक्ष उमा तिच्या पुढं कलेचं इंद्रधनुष्य निर्माण करीत होता. परीक्षेच्या वेळी घणाच्या घावाखाली ऐरणीत बुडणाऱ्या हिऱ्यासारखा तो तिला भासत होता. गंगारामनं निर्विकार मुद्रा केली होती. त्याच्या कपाळावरच्या आठीत हलाहलीची बरोबरी करणारा कलावंतातील मत्सर तळपत होता. उमानं आपली बारी संपवली. लोक उठले. उद्याच्या झटापटीची नुसती सलामी झाली. या विचाराचा आधार देऊन सुपेगावच्या लोकांनी स्वतःची समजूत घातली आणि आपला उमाही काही कमी नाही, उद्या खरी लढत होणार असं म्हणून उद्यावर भरोसा टाकला. इतर गावचे लोक न्यायाधीशाच्या भूमिकेत होते. त्यांच्या दृष्टीनं कोणीही कमी नव्हतं. सर्व लोक सकाळपर्यंत विश्रांती घेण्यासाठी निघून गेले. दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला गाव शेजारच्या आमराईत तमाशाचा फड पडला. सकाळच्या आल्हाददायी वातावरणात हजारो लोक बसले होते. गंगारामची बारी उभी होती. त्यानं हास्यरसाचं वादळ उठवलं होतं. श्रोते हसत होते. गंगाराम खापऱ्या चोर होऊन चोरीला निघाला. त्याला त्या दिवशी काहीच लाभ झाला नाही. तो शेवटी एका श्रीमंतांच्या घरी गेला. त्याच वेळी त्या श्रीमंतांची पत्नी एका परपुरुषाबरोबर पळून जाणार होती. पहाटे पळून जाण्याचा बेत त्यांनी नक्की केला होता. परंतु तो इसम येण्यापूर्वीच खापऱ्या चोर तिथं आला आणि हाच आपला प्रियकर समजून श्रीमंत पत्नी त्याच्याकडे धावत आली. चोरानंही प्रियकराचं सोंग करून तिला पळवली. परंतु पुढं त्या स्त्रीला घोर यातना भोगाव्या लागला. असा तो खापऱ्या चोराचा फार्स करून गंगारामनं रंगभरणीची सीमाच ओलांडली आणि आपली वारी समाप्त केली. ती सीमा ओलांडणं त्याला उमाला अशक्य करून ठेवलं. तमासगिरांचा कठीण पेच घातला. उमाची बारी उभा राहिली. परंतु फाशी पारद्यानं लावलेल्या सापड्यात स्वतःच जाऊन अडकणारा उमा नव्हता. प्रेमरसाचा परिपोष करून श्रोत्यांना प्रेमरसात बुडवण्याची त्यानं तयारी केली. गंगारामाचा मार्ग सोडून आपला स्वतःचा निराळा मार्ग धरला. त्यानं बटावाच्या वगाची सुरुवात केली. तुंतुण्याचे सोर चढवले. 2 तुंतुणे कोयलाचा नाद काढू लागली. उमाच्या मुखातून उंच स्वरात बटावाची कडवी बाहेर पडू लागली. क्षणात उमानं श्रोत्यापुढे एक कल्पनारम्य सृष्टी उभी केली. दिल्ली शहर सुपेगावच्या आमराईत अवतरलं. श्रोते स्वतःला विसरून नव्या सृष्टीत गेले. त्या सृष्टीत बकुळाही गेली. ती त्या सृष्टीत वावरू लागली. ती सृष्टी उमाच्या प्रतिभेनं निर्माण केली होती. त्या दुनियेत जन दिल्ली शहर होतं. त्या शहरात एक बटाऊ नावाचा देखणा रंगेल श्रीमंत तरुण राहत होता. त्याचे नोकर चाकर 100 बैलांवर माल लादून व्यापार करण्यासाठी अहमदनगरला गेले. त्यांनी अहमदनगरात खरेदी विक्री केली आणि निघण्यापूर्वी ते सर्व वाणी अंबाबाईच्या दर्शनासाठी गेले. तिथं अहमदनगरची मोहना अचानक त्यांच्या दृष्टीत पडली. तिचं रूप पाहून वाणी बेभान झाले. त्यांनी मोहनासारखी सुंदर स्त्री कधीही पाहिली नव्हती. मोहनाचा पती दूरदेशी स्वारीवर गेला होता. ती एकटीच घरी होती. ती तारुण्यानं रसरसली होती. तिनं त्या वाण्यांना वेडच लावलं. अशा त्या मोहनाची मूर्ती हृदयात घेऊन ते वाणी दिल्लीत परत आले. त्यांनी बटावापुढं मोहनाच्या रूपाची तारीफ केली आणि जिची ख्याती दिल्लीपर्यंत आली ती मोहना कशी असेल असं वाटून बटावालाही मोहनाचं वेळ लागलं. वाटेल ते झालं तरी मोहनाला पहावयाची या निर्धाराने बटावून निघण्याची तयारी केली. बटाऊ नगरास निघाला. उमानं सत्यसृष्टी अदृश्य केली. बटाऊ वाणी मोहना दिल्ली याचंच तिथं अस्तित्व प्रस्थापित झालं. उमाचे साथीदार वगाची कडवी मोती पेरल्याप्रमाणे पेरू लागले. उमा स्वतः बटाऊच्या वेशात पुढं आला आणि रसरंगाच्या सरितेला महापूर येऊन बकुळाचं मन त्या महापुरात उडी घेण्यासाठी बावरलं. उमानं समोरच्या बकुळाकडे एक कटाक्ष फेकून कडवं सुरू केलं. दिल्लीचा बटाव झोरा बावरा, हजारात हिरा, लाखामध्ये मोहरा, चंद्र गगनात मारी तो लहरा, वय 25, कोवळा चेहरा, शब्द जणू त्याचा मंजुळ वारा, मस्तकी शोभे मोत्यांचा तुरा, दंडात दंडपेट्या रेशमी दोरा, मुखी पानाचा विडा रंगला, पायामध्ये नामी पैठणी जोडा, गोप करगुटा शिंदेशाही तोडा, कड सोन्याचं पवित्र लेला. तमासगीर कलेचं मंदिर उभारू लागले. लोक स्थिर होऊन बटाऊ पाहू लागले आणि बकुळाच्या कानात
तिचं मन बोलू लागलं, जर आपण या बटावाची मोहना झालो असतो तर किती छान झालं असतं. परंतु गंगारामचं मन लटपटलं होतं. आपला कडेलोटच होत आहे असं त्याला वाटलं. त्यानं चंदू पाटलाकडे धाव घेतली. पाटील, कुलकर्णी, तेली, गुरव वगैरे मंडळी गुंग झाली होती. गंगारामनं पाटलाला खून केली आणि उमाचा घोडा सजू लागला. कडवं सुरू झालं. अबलक घोडा सजवला छान, त्याच्यावर ठेवलं जीन सामान. कुमाईत काळात त्याचा वान. खटापटा गेंद मानेवर 2, सोनेरी सडका 4 वाजून. मोत्यांच्या लढी दिल्या सोडून, अंकुशरूप खेळवलं जुनं. कोयल्याच्या माळा गळ्यामध्ये 2, माथ्यावर कलगी पिवळं सोनं. चोख चांदीचे वाळे 2, नाद त्यांचा उठला. त्यांच्या गळ्यात बोरमाळा. पंख चौकाला गेंडा शोभला. त्याने वारोला शृंगार केला. बटावाच्या घोड्याच्या पायातील वाळ्यांचा नाद श्रोतांच्या कानात निनादू लागला. बटाऊ मोहनाकडे निघाला आणि चंदू पाटील नाक फेंदारून ओरडला, मंडळी, आता ही बारी मोडू द्या. नाही, बटाव खंडलं गेला पाहिजे. लोकांनी ओरड केली. आता उमाच्या तमाशा पुरं, आता बोकुळाचा सुरू होणार. आपली कुराड वर धरून गर्दीतून पुढे येऊन तेली म्हणाला. सुपेगावच्या लोकांनी दंगल सुरू केली आणि पळशीकरांनी आपल्या कुराड्यांना दांडे ठोकले. हाणामारीला तोंड लागले. सर्व लोकांशी सुपेगाव लढू लागले. दगडांचा वर्षाव होऊ लागला. ती भयंकर दंगल ओटा ओलांडून गावात शिरली. सुपेकरांनी बोळातून मारा सुरू केला. इतर गावच्या लोकांनी दुसरे बोळ दाबून धरले. त्या दोन्ही बोळांच्या मध्ये असलेल्या चौकात भयंकर कत्तल व्हायची वेळ जवळ येऊ लागली. चंद्रू पाटील ओरडत होता, अरे माझी बंदूक आणा. त्या उग्र दंगलीत शिरुंत ज्वालामुखी शांत करण्याची उमा शिकस्त करीत होता. त्याचे शब्द लोकांच्या कानापर्यंत जातच नव्हते. तो पुढं सरकत होता. त्याच्या पाठोपाठ बोकुळा धावत होती. ती आपोआप धावत होती. पाटील, ही बंदूक घ्या, गोरव ओरडला. पाटलानं बंदूक घेऊन समोरच्या लोकांवर नेम धरला आणि उमा मधल्या चौकात येऊन उभा राहिला. क्षणात सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. तोच बकुळा उमाच्या पाठीशी येऊन थांबली. उमा मोठ्यानं म्हणाला, हा तलवारीचा तमाशा थांबवा आणि माझा तमाशा पहा. सर्व हत्यारं खाली आली. कुराडी धरणीवर टेकल्या. शब्दांना वाव मिळाला. चंद्रू पाटील बंदुकीची नळी बाजूला करून म्हणाला, आसमानी बकुळाचा तमाशा पाहिजे. नाही, आधी बटाऊ पुरता झाला पाहिजे. समोरच्या बोळातून आवाज आला आणि बकुळा पुढं होऊन म्हणाली, उमा आणि बकुळा यांचा एक तमाशा होणार. उमा बटाऊ होणार आणि मी त्याची मोहना होणार. मग तर झालं. मग काय दुधात साखर, आंधळ डोळच मागतं. चंद्रू पाटील बंदूक खांद्याला लावीत म्हणाला. सागराला सरिता मिळाली. द्वेषाची आग शांत झाली. खड्गावर कलेनं मात केली. लोक शांत होऊन चौकात येऊन बसले. उमाचे साथीदार येऊन पोचले. पुन्हा वातावरण निर्मळ झाले. पुन्हा सर्वांच्या मुखावर हास्य तरळू लागले. बकुळा मोहना होऊन बटावाच्या स्वागतार्थ सज्ज झाली आणि उमा बटाऊ दिल्लीस निघाला. पुढचे कडवे सुरू झाले. फाल्गुन मास उन्हाळ्यात ऊन, घोडा लावील त्यानं रस्त्यानं. लागलं पुढं भयासूर वन, गवत काढायची आत अडचण. दवना मारवेल डोईच्या वर गेली गांजीण, कुंदा पाहुण्याची झाली कापण. होता हराळीचा चोप बाजून, व्यापली रान शिंपीनं. बाभळ बोर चिंच जांभूळ आंब्याचं वन. पळस पांगिरा नेरा त्याचा वान, करंजी पान घोडा भोकर छान. हुंबर टेंबर पिंकून झाली घाण, झाडावर पिकली कवट गोंदन. कलाचे बेट भारी शोभेवान, बी त्याला येते फार दिवसानं. आल्यावर बी जातं वाळून, होतं मग ज्योतिषाला पावन. मूर्ती बटावून काठी देवाला, धावशीला वेल उन्हाळी. कावळीची झाडावर जाळी गोड दिसण्याला. अनंत वनराजीनं भरलेल्या अरण्यातून उमाचा वाटाऊ मोहनाकडे निघाला होता. तमाशा पुन्हा रंगात होता. लोकांचा रुद्रावतार शांत होऊन ते तमाशा पाहत होते. तमाशगिरांनी कलेच्या किमयेनं सर्वांची मनं भारली होती. धन्यवाद.